नमस्कार मित्रांनो, तुमचा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। तर जय एकविरा। तर ज्या पालखीची आतुरता होती, एक वर्षभर सर्व पोरं वाट बघत, तीच पालखी म्हणजे श्री क्षेत्र जरीमरे तिसगाव तिचा आहे माऊलीची पालखी। महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानाची पालखी 2 जानेवारी ते 5 जानेवारी हा कालावधी असतो। तर आज पालखी इथून प्रस्थान होणार आहे। तर तुम्ही बघू शकता। तर आता इथे पालखी येणार आहे थोड्याच वेळात। आरती वगैरे चालू आहे। तर तुम्ही बघू शकता आईची इथे आरती चालू आहे। आपल्या पालखीचा हॅशटॅग बघू शकता, महाराष्ट्राची सर्वात मोठी मानाची पालखी।
मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या पालखीच्या प्रस्थानाला DSP ग्रुपचा सरपंच पण आलेला आहे. तर बघू शकता मित्रांनो बघू शकता आपला वैभव मोठे यांचा महबूब आलेला आहे. चतुर्थ हिंदकेसरी महबूब तर आपल्या पालखीसाठी आहे प्रस्थानाला आलेला मित्रांनो. मित्रांनो आपल्यासोबत संकेत दादा आहेत, आपल्या महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट गायक. तर दादा पोरांना काय संदेश द्याल तुम्ही? काय नाही, पोरांना एकच संदेश देईल, जसं आपण पालखीला शिस्तबद्ध पद्धतीने चाललो आहे तसं शिस्तीचं प्रदर्शन करा, आई माऊलीचं दर्शन घ्या आणि सुखरूप आपापल्या घरी जावा. तर धन्यवाद दादा, जय एकवीरा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता गोलिवलीकरांची टिटवीस आहे आता आलेलं आहे. तर त्यांच्यासोबत शक्यतो पक्ष पण आलेला असेल वाटतं, आपल्या पालखीच्या आगमनाला आलेले आहे ते. तुम्ही बघू शकता टिपी सोबत पक्ष पण आलेला आता आपला. तर मित्रांनो बघू शकता तिसगाववाल्यांचा शंकर सुद्धा आईच्या आगमनाला आलेला आहे. गावातलाच बैल आहे, बघू शकता त्यामध्ये. मित्रांनो आपला बिंदोडचा बादशाह मथुर तो पण आलेला आहे पालखीच्या आगमनाला. बघू शकता आताच नुकताच बेळगाव. तर बघू शकता नुकता आता वडकीचा हिंदकेसरी झालेला आहे. तर त्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत. आई माऊलीच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो तुम्ही बघू शकता अखंड महाराष्ट्राचा लाडका हिंदकेसरी मोठा सोन्या जयेश पाटील सोनारपाडे यांचा मोठा सोन्या आलेला आहे. आपल्या आईच्या आगमनाला मोठा सोन्या आलेला आहे. बघू शकता मोठा सोन्या इथे आणि मथुर पण इथे समोरच आहे. तर मित्रांनो मोठा सोन्या इथेच आहे आणि मथुर पण इथेच आलेला आहे. सध्या साईडला रे
जोडते त्याला वायरमध्ये. तर आपली पालखी मित्रांनो तिसगावावरून खूप लेट निघाली आहे. 12:30 वाजता पालखी निघालेली आहे. खूप लेट होणार आहे आता. तर आता आपण नांदिवली रोडला लागलेलो आहोत. सर्व पोरं चालायला सुरुवात झालेली आहे. भरपूर पोरं आहेत आपल्यासोबत आता. तर ठीक आहे, चला बघू शकता. हर्षा कुठे आला? मित्रांनो द्वारलीचा हरण्या, हिंदकेसरी हरण्या, महान भारत केसरी हरण्या आपल्या पालखीच्या स्वागतासाठी आलेला इथे. बघू शकता तुम्ही. हेमंत दादा फुलोरे पण आहेत पालखीच्या स्वागतासाठी. हरण्याला तिसगावच्या मंदिरात यायला जमलं नाही म्हणून तो द्वारलीच्या फाट्यावर येऊन स्वागतासाठी थांबलेला आहे. बघू शकता मित्रांनो, महान भारत केसरी हरण्या. तर मित्रांनो बघू शकता पालेगावचा हिंदकेसरी, पेडगाव हिंदकेसरी बादल आईच्या पालखीसाठी आलेला आहे. बघू शकता आईच्या मंदिराजवळ त्याला यायला भेटलं नाही, पण तो इथे स्वागतासाठी आलेला आहे आपल्या. बघू शकता पालखीची आणि बादलची भेट. पालेगावचा पेडगाव हिंदकेसरी बादल आईच्या भेटीसाठी. बादल और पब्लिक लालमध्ये दिसते नाही रे. मित्रांनो दुपारच्या 20 आलेले आपण. तर तुम्ही बघू शकता आनंद सागर रिसॉर्टवरती. इथे दुपारचं जेवण आहे. जेमतेम 2:30 वाजलेले दुपारचे. खूप टाइम झालेला, 2 तास लेट आहे पालखी. आपल्याला ते इथून जेवण करून 4:30 पर्यंत तरी निघायला लागेल. आपला आजचं दुपारचा टप्पा खूप लांब आहे. गोरेगाव मैदानावर आहे, खूप लांब आहे. तर आता आपण जेवण वगैरे करू, थोडी विश्रांती करू. चला आपण दुपारच्या विश्रांतीनंतर भेटू मग पुन्हा. जय क्वीरा, जय क्वीरा. मित्रांनो दुपारच्या जेवणाची व्यवस्था बघू शकता तुम्ही. मित्रांनो आता पालखी आपली बदलापूरला पोहोचलेली आहे. भरपूर टाईम झालेला, 6 वाजले इथे. शक्यतो आपल्याला 7 किलोमीटर अजून चालायचं आहे. पोरं सर्व दमलेले आहेत. तर चला आपण भेटूया रस्त्यामध्ये. पालखी अजून आपली निघलेली आहे, तर भेटूया रस्त्यामध्ये. बोलता यार
एकविराचा येणा माईचा एकविरा माते की जय आई माऊलीचा उदो उदो आई माऊलीचा उदो उदो एकविराचा उदो उदो एकविरा माते की आई माऊलीचा जरी बरे माते की आये 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 आई भवानी शक्ती दे आई भवानी शक्ती दे जय श्रीराम जय जय श्रीराम हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय आई भवानी शक्ती दे श्री मलंगणाला मुक्ती दे आई भवानी शक्ती दे श्री मलंगणाला मुक्ती हो